हे आपण घेतलेल्या आहेत नारळाच्या शेंड्या। ह्या नारळाच्या शेंड्यापासून आपण स्टिक बनवून घेणार आहे। म्हणजे आपण वेल, मनी प्लांट, खायचं पानाचा वेल हे आपण त्याच्यावरती आपण असं चढवू शकतो। त्याच्यासाठी आपण हे नारळाच्या शेंड्याचं बनवून घेणार आहे। तर ते आपण घेतलेलं आहे रस्सी। या रस्सीपासून आणि नारळाच्या शेंड्यापासून आपण बनवणार आहे। आपल्याकडे नारळाच्या शेंड्या भरपूर आहे, त्याच्यापासून आपण हे ठेवलेले आहेत। आपण देवपूजाला जे नारळ आणतो ते नारळ फोडल्यानंतर हे नारळाच्या शेंड्या राहतात, ते आपण वेस्ट न फेकून न देता आपण आपल्या झाडांसाठी तयार केलं तर छान आपण त्याच्यावर वेल चढवू शकतो। त्याच्यासाठी आपण बनवून घेणार आहे। हे आपण घेतलेलं आहे स्पायडर प्लांट, हे आपण लावणार आहे। हे आपण बॉटल तयार करून घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण माती भरून याच्यामध्ये आपण लावून घेणार आहे। हे आपण 3 बॉटल घेतलेले आहेत। ह्या पाण्याच्या बॉटल आहे, हे स्लाईजची बॉटल आहे। याच्यामध्ये आपण ह्याला होल बी करून घेतलेला आहे। हे कापून आपण ह्याला खालून असं होल तयार करून घेतलेला आहे। तर येतोय पाऊस, बारीक पाऊस येतोय, तर आपण हे लावून घेणार आहे। छोटासा पाऊस यायला लागलाय बारीक बारीक। तर आपण ही घेतलेली आहे माती। आता आपण हे बॉटलमध्ये भरून घेणार आहे। 3 बॉटल आहेत आपल्याकडं, याच्यामध्ये आपण भरून घेणार आहे। भरून घेऊन ह्यात आपण लावणार आहे स्पायडर प्लांट। चला मग आपण आता हे माती भरून घेऊया। तर आपण याच्यामध्ये माती भरून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये लावून घेणार आहे हे प्लांट। तर याची आपण कट करून घेऊया, हे म्हणजे आपल्याला लावता येईल याच्यामध्ये। तर आपण हे कट करून घेऊया। तर आपण याच्यामध्ये माती भरून घेऊन हे कट करून घेतलेले, याला छान अशा मुळ्या आलेल्या आहेत। तर आपण ह्याच्यामध्ये लावून घेऊया। हे 3 झाडामध्ये आपण लावून घेणार आहे। हे असं आपण लावून घेणार आहे। मस्त छान असे सुंदर आहेत स्पायडर प्लांट। ह्याला मुळ्या पण छान आलेल्या आहेत, तर हे आपलं लावलं तरी लागून जाईल। त्याच्यामुळं आपल्याकडं 5-6 झाडं आहेत, ते आपण लावून घेणार आहे। हे आपण टब घेतलेला आहे, या टपामध्ये आपण झाडं लावणार आहे। हे आपले झाडं लावून सुंदर अशी तयार झालेले आहेत। स्पायडर प्लांट लावून तयार झालेलं आहे आपलं। हे आपण टब घेतलेला आहे, हे नारळाच्या शेंड्या खाली टाकून आपण त्याच्यावरती माती टाकून झाडं लावणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये माती टाकून घेणार आहे। टपामध्ये आपण हे माती भरून घेतलेले आहे। तर आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटेसे झाडं लावून घेणार आहे। हे आपला टप रिकामा झाला होता आणि खराब बी झालेला आहे, त्याच्यामुळं ह्याच्यावर फेकून न देता याच्यामध्ये आपण झाडं लावून घ्यायची। हे कशाचं आहे माहीत नाही, हे उगवून आलेलं आहे। हे पण याच्यामध्ये आपण लावून घेऊया। आलं तर आलं, पाऊस चालू आहे, आता कुठलीही झाडं लावले खराब होत नाहीयेत। आपण आता ते लावून घेतलेलं आहे। तर हे आपण छोटे छोटेसे आपल्याकडे रोपं होते, झाडं होते, त्याचे रोपं घेऊन आपण लावलेले आहेत। हे आहे हायब्रिड आणि हे पण आहे देशी। ही काय म्हणतात त्याला, नाव पण आठवत नाही। टपामध्ये आपण छोटे छोटेसे सगळे रोपं अशी लावून घेतलेले आहेत। सध्या याचे नाव नाहीत आठवत मला। हे नारळाच्या शेंड्यापासून आपण हे तयार करून घेतलेलं आहे। याच्यावर आपण कोणतेही झाड लावले की त्याच्यामध्ये असं लावून ठेवून हे आपण झाडात असं लावून याच्यावर वेल चढवू शकतो आपण। त्याच्यासाठी हे आपण नारळाच्या शेंड्यापासून तयार केलेलं आहे। तुम्हाला मी याच्यावर वेल चढवून दाखवते।
हे दुधी भोपळ्याचा वेल आहे. ह्याच्यावरती आपण असं सपोर्ट म्हणून ह्याला बांधू शकतो. ह्याच्यावर सपोर्ट म्हणून आपण याला असे छोटे वेल असे आपण ह्याच्यावर चढवू शकतो. त्याच्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. नाही, पानाचा वेल आपण ह्याच्यावरती गुंडाळू शकतो. मनी प्लांट ह्याच्यावर आपण गुंडाळू शकतो. कुंडीमध्ये ठेवून छान असं पानांसाठी वेलांसाठी हे छान आहे. त्याच्यामुळे आपण हे स्टिक बनवलेलं आहे छान असं सुंदर. हे आपलं स्टिक बनवलेलं आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे कसं वाटलंय कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. माती टाकून आपण सुंदर अशी झाडं सगळे लावून घेतलेले आहेत. आपल्याकडे जे जे झाडं होते ते आपण ह्याच्यामध्ये लावून घेतलेले आहेत. तर याची सध्या नावं आठवत नाहीत मला, त्याच्यामुळे नंतर मी नावं कधीतरी सांगेन.